खोपोली नगरपालिका निवडणुकीमध्ये नुकत्याच निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या झाली आहे। मुलीला शाळेत सोडून परतत असताना काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला। या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। ही हत्या राजकीय वादातून झाली की अन्य कारणानं याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटानं नगराध्यक्षासह स्पष्ट बहुमत घेतलेलं आहे। त्यात मानसी काळोखे या विजयी झालेल्या आहेत आणि त्यांच्या पतीची अशा प्रकारे हत्या करण्यात आली। त्यामुळे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। संतोष जळवे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। संतोष, अशा प्रकारे नगरसेविकेच्या पतीची हत्या होणं म्हणजे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालाय। काय या संदर्भातले अधिक अपडेट आहेत? श्रेयस, खोपोली नगरपालिका निवडणुकीचा 21 डिसेंबरलाच निकाल लागला आणि त्याच्यामध्ये शिंदे गटाच्या ज्या नगरसेविका आहेत मनीषा काळोखे या त्यावेळी निवडून आल्या आणि त्यांचे जे पती आहेत ते सकाळी मुलीला शाळेत घेऊन गेले होते आणि ते मुलींना शाळेतून सोडत असताना म्हणजे परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला झालाय। हल्लेखोर हे काळ्या रंगाच्या गाडीतून आले कारमधून आणि त्यांच्यावर तलवारी आणि चॉपरने हल्ला करून ते पसार झालेले आहेत आणि खोपोली पोलीस त्यांचा अधिक शोध घेत आहेत। मात्र राजकीय वादातून ही हत्या करण्यात आली आहे की अन्य काही कारणास्तव त्या संदर्भात पोलिसांनी काही माहिती दिली आहे? पोलीस तपास कुठपर्यंत आलाय? काय अपडेट आहेत? श्रेयस, त्या अनुषंगाने तपास चालू आहे कारण नातेवाईकांनी तसे आरोप केलेले आहेत की राजकीय वादातूनच ही हत्या झालेली आहे म्हणून। या संदर्भात आता तपास काय होतो आणि पुढे माहिती येईलच। तुमचा धन्यवाद संतोष, आपण दिलेल्या माहितीसाठी।